सांगली शहरातील प्रतापसिंह उद्यानात पक्षी संग्रहालय होणार तरी कधी असा प्रश्न सांगलीकर नागरिकांना पडलाय। कारण पक्षी संग्रहालयावर आत्तापर्यंत कोट्यवधी रुपये मंजूर होऊन खर्चही झाले आहेत, पण पक्षी संग्रहालय काही अजून अस्तित्वात आलेलं नाही। त्यामुळेच आम्हाला पक्षी संग्रहालय पाहता केव्हा येणार असा प्रश्न सांगलीकर विचारतायत। पाहूयात महापालिकेचे महामुद्देमधला खास रिपोर्ट। एकेकाळी सांगलीची ओळख असलेले हेच प्रतापसिंह उद्यान, ज्या ठिकाणी वाघ, सिंह यासह अनेक प्राण्यांचा या ठिकाणी वावर असायचा। अशा पद्धतीने या जाळ्या मारून हे वाघ आणि सिंह यामध्ये आपल्याला दिसून येत होते। मात्र 2005 मध्ये या ठिकाणी काही नियमानं या वाघ आणि प्राणी हलवले गेले आणि या प्रतापसिंह उद्यानाला उतरती कळा लागली। सांगली महापालिका मुख्यालयाजवळचं हेच प्रतापसिंह उद्यान कधी काळी सिंहांच्या डरकाळीनं दणाडून जायचं, पण गेल्या 15 वर्षात या उद्यानाला अवकळा आली। त्यामुळेच प्रतापसिंह उद्यानात पक्षी संग्रहालय उभारून तिथली अवकळा दूर करण्याचं सांगली महानगरपालिकेनं ठरवलं। पण गेल्या 3-4 वर्षामध्ये कोट्यवधी रुपये खर्च करूनही प्रतापसिंह उद्यानात अजूनही पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत नाहीये। 1 कोटीचा आपण पुढचा राहिलेला जो टप्पा आहे तो इथं पूर्ण करतोय आणि मला खात्री आहे की येणाऱ्या मार्च एंडपर्यंत हे सगळं काम पूर्ण होईल। त्यामध्ये मकाऊपासून चांगले विदेशी आणि जे बाहेर आहेत पक्षी ते आम्ही इथं नागरिकांना पाहायला आम्ही इथं अवेलेबल करतोय, उपलब्ध करतोय। प्रतापसिंह उद्यानातलं प्राणी संग्रहालय बंद झाल्यापासून सांगलीत या उद्यानाचा विकास झालेला नाही। आता प्राणी संग्रहालय जरी शक्य नसलं तरी या उद्यानात किमान पक्षी संग्रहालय तरी लवकरात लवकर उभारलं जावं अशी ग्रामस्थांची मागणी आहे। 2005 नंतर हा इथली भकास अवस्था ह्या आपल्या प्राणी संग्रहालयाची झालेली। आता पक्षी संग्रहालय होऊन आपल्या सांगलीचं जे गतवैभव होतं ते पुन्हा प्राप्त होण्याची साठी प्रयत्न चालू आहे। त्यासाठी लवकर हा मार्गी लागावा। बरेचसे पक्षी जे बाहेरचे असतील, फॉरेनचे असतील किंवा देश विदेशातली हे बघायला मिळतील आणि लहान थोरा मोठ्यांना त्याचा आनंद घेता येईल। सांगलीत कधी होणार पक्षी संग्रहालय हा नागरिकांचा प्रश्न नक्कीच योग्य आहे। कारण सांगलीच्या प्रतापसिंह उद्यानातलं प्राणी संग्रहालय 2005 सालच्या सुमारास बंद पडलं। त्यानंतर या उद्यानातील प्राणी सुरक्षित ठिकाणी हलवून तिथे पक्षी संग्रहालय उभं करण्याचा विचार पुढे आला। 2020 साली सांगलीच्या महापौरपदी दिग्विजय सूर्यवंशी असताना पक्षी संग्रहालयाच्या कामाला सुरुवात झाली। सांगली महापालिकेनं 2,15,00,000 रुपये खर्चून पक्षी संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला। पहिल्या टप्प्यात 1,16,00,000 रुपये तर दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी 1 कोटी रुपये मंजूर झाले। तर पक्षी संग्रहालयाच्या उर्वरित कामांसाठी 60 लाख रुपये आणि पक्षी खरेदीसाठी 40 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली। पण सांगली महापालिकेवर सध्या प्रशासक असल्यानं अपेक्षित गतीनं पक्षी संग्रहालयाचं काम पूर्ण होताना दिसत नाहीये। सांगलीच्या पक्षी संग्रहालयासाठी पहिल्या टप्प्यात मंजूर झालेल्या 1,16,00,000मधून काही कामं सुरू झाली। त्यात पक्ष्यांसाठी नवीन पिंजरे, जाळी, बेड कॉन्क्रीट, शेड, पाथवे स्टॅम्प कॉन्क्रीट, पक्ष्यांची घरटी, पाणी आणि खाद्य साठवायचं भांडार, पक्ष्यांची माहिती देणारे फलक, लॉन आणि बगीचा अशा कामांचा यामध्ये समावेश आहे। त्यामुळे सांगलीकरांसाठी प्रतापसिंह उद्यानात लवकरच पक्षी संग्रहालय खुलं होईल असा विश्वास अधिकाऱ्यांना आहे। काम जवळपास आता 70% पूर्ण झालेलं आहे। तसेच शासनाकडून मागील महिन्यामध्ये जो विशेष निधी मंजूर झाला होता त्याच्यामध्ये सुद्धा 1 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि त्याचं सुद्धा काम सध्या प्रगतीपथावर आहे। एक चांगलं पक्षी उद्यान महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये विकसित करण्यासंदर्भात महानगरपालिकेचा मानस आहे आणि लवकरच ते काम पूर्ण होऊन सर्वसामान्य नागरिकांना ते पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे। सांगली महापालिकेच्या या बंद पडलेल्या प्राणी संग्रहालयाकडे आता पुन्हा लक्ष देण्याची या ठिकाणी गरज निर्माण झाली आणि याच प्राणी संग्रहालयाचं आता पक्षी संग्रहालयामध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न होतोय। हे आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं पक्षी संग्रहालय उभारण्यासाठी तयारी जी आहे ती तयारी सुरू आहे। अनेक वर्षापासून देखील याचं काम आपल्याला सुरू असलेलं दिसून येते। त्यामुळं या सांगलीतील एकेकाळची ओळख असलेल्या प्रतापसिंह उद्यान, ज्या ठिकाणी मोठमोठे प्राणी असायचे, त्यांचा वावर असायचा, त्या ठिकाणी आता सांगली महापालिकेनं पक्षी संग्रहालय उभं करण्याचा निर्णय घेतलाय। मात्र हे पक्षी संग्रहालय केव्हा अस्तित्वात येणार, कधी येथील पक्षी संग्रहालयातील पाहायला मिळणार याचीच अशी अपेक्षा किंवा याचीच वाट सध्या सांगलीकर पाहताना दिसून येत आहेत। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.